त्याला सील करून टाकावी, कशाला ठेवावी? आताची पिढीची नष्ट झाली ती पुढची तरी नाही होणार ना. चांगला होता रात्री, नंतर त्याला थोड्या उशिराने झालं, कारण घेतला मुलगा मेलेला कळाला त्याला, नंतर त्याला यशा झाला. पण त्यांनी ती घाबरून आम्हाला नसेल सांगितलं किंवा आम्ही त्याला बडबड करून म्हणून नसेल सांगितलं, पण त्याला काल मधल्या रात्रीपासून त्रास झाला. 10-11 वाजेपर्यंत आम्ही त्याला विचारलं, मस्करीत विचारलं, सिरियसली मध्ये विचारलं, पण तो नाहीच बोलला, मी पिलो नाही. पण तो मित्र होता, आम्हाला माहिती तर मित्राच्या सांगते सोबत ज्याला ऍडमिट केलं होतं त्यासोबत तो होता आणि पिला होता. आणि हे सगळे दारू कुठे पिले होते? ते काय पुलाच्या पलीकडे, हे रेल्वेच्या पलीकडे. तर आम्ही त्याला विचारलं, तूच पिला होता का? तर त्याने आपल्या भीतीपोटी सांगितलं, मी काय पित नाही. तो बारका भाऊ आहे आणि तो दारूच्या आरेला गेल्यामुळे आम्ही त्याचं लग्नच केलं नाही. तर आम्ही त्याला फक्त प्यायचा, काम करायचा, प्यायचा. पण हे जे काल घडलंय ते ह्या दारूमुळेच घडलं. आकडा वाढण्याची शक्यता आहे. काय सांगाल, काय आवाहन कराल सरकारला? सरकारला हे सांगतंय, ही दारूबंदीवर कारवाई करा आणि त्यांचं दुकान असो, घर असो, जिथनं विक्री करतात ते सील करून टाका. बरेच जण असे आहे गपचूप घरात नाही विकतात आणि असे पण विकतात. सध्या आपण फुगेवाडीत आहोत. पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीमध्ये 7 जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झालेला आहे. तर पुण्यात देखील काही जणांचा मृत्यू झालेला आहे. आपण सध्या या कुटुंबामध्ये आहोत ज्या ठिकाणी विषारू दारूमुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ महिला आहेत. सर्वात आधी सांगा, ज्याचा मृत्यू झालाय, ज्या व्यक्तीचा मृत्यू झालाय ते तुमचे कोण होते? तो म्हणजे दिराचा मुलगा होता, पण मी त्याची चुलती आई आहे, त्याची मोठी आई. काय झालं होतं? कधी दारू प्यायले होते? तो दारू काल परवा दिवशी दुपारी पेला होता. रात्री त्याला चांगला होता रात्री, नंतर त्याला थोड्या उशिराने झालं, कारण घेतला मुलगा मेलेला कळाला त्याला, नंतर त्याला यशा झाला. आणि हे सगळे दारू कुठे पिले होते? ते काय पुलाच्या पलीकडे, हे रेल्वेच्या पलीकडे, जिथनं विक्री होती ना तिथे तिथे फुगे आणतात आणि ते फुगे पिते, या अगोदर देखील तिथूनच दारू प्यायची? तिथेच पिते त्याला फुगे. पण काल परवा दारू प्यायली आणि त्यानंतर किती वेळानंतर त्रास वगैरे झाला? मध्यरात्री उलटी वगैरे काही नाही. या इकडे, इकडे इकडे या. इकडे तू. काय झालं होतं? हे बघा, त्यांनी काल परवा कधी पिला माहित नाही, पण त्याला काल दुपारी आम्ही विचारलं, कारण त्याचा जो जोडीदार होता ना त्याला लगेच काल दुपारी ऍडमिट केलं. तर आम्ही त्याला विचारलं, तूच पिला होता का? तर त्याने आपल्या भीतीपोटी सांगितलं, मी काय पित नाही, मी काय ती दारू पिला नाही. पण त्यांनी ती घाबरून आम्हाला नसेल सांगितलं किंवा आम्ही त्याला बडबड करून म्हणून नसेल सांगितलं, पण त्याला काल मधल्या रात्रीपासून त्रास झाला. 10-11 वाजेपर्यंत आम्ही त्याला विचारलं, मस्करीत विचारलं, सिरियसली मध्ये विचारलं, पण तो नाहीच बोलला, मी पिलो नाही. पण तो मित्र होता, आम्हाला माहिती तर मित्राच्या सांगते सोबत ज्याला ऍडमिट केलं होतं त्यासोबत तो होता आणि पिला होता. त्या गुत्त्याच्या संदर्भात काही तक्रारी वगैरे केल्या होत्या कोणाकडे? त्याला सील करून टाकावी, कशाला ठेवावी? आताची पिढीची नष्ट झाली ती पुढची तरी नाही होणार ना. तुम्ही कशाला त्यांचं घर असो किंवा दुकान असो सील करून टाकावी? कवर तेच कमवत राहणार, ते काय पैसे भरतील आणि परत सुटतील. त्यापेक्षा त्यांचं घरदार जे काय असेल सगळं सील करून टाकावं, नाही ठेवावी त्यांनी का माहिती. आता त्यांच्या मागे कोण कोण आहे तुमचे? कोण लागतात ते? तो बारका भाऊ आहे आणि तो दारूच्या आरेला गेल्यामुळे आम्ही त्याचं लग्नच केलं नाही. पण आम्ही त्याला फक्त प्यायचा, काम करायचा, प्यायचा. पण हे जे काल घडलंय ते ह्या दारूमुळेच घडलंय. परंतु त्या त्या दारूमध्ये काय- दारूमुळे 7 जणांचा जीव गेलाय. 3 जण अजूनही उपचार घेत आहेत. आकडा वाढण्याची शक्यता आहे. काय सांगाल, काय आवाहन कराल सरकारला? सरकारला हे सांगतंय, ही दारूबंदीवर कारवाई करा आणि त्यांचं दुकान असो, घर असो, जिथनं विक्री करतात ते सील करून टाका. बरेच जण असे आहे गपचूप घरात नाही विकतात आणि असे पण विकतात. परंतु अगोदर देखील त्याच ठिकाणी हा ठेका असेल ना? हे बघा, हे पोरं आहे ना हातावरचे पोटे, आपलं कमावतात, फक्त पोटापुरतं कमावतात. 10-20 रुपयासाठी कुठलेही काम करून कमावतात. मग त्यांची परिस्थिती 100-200 रुपयाची दारू पिणारीची नाहीये, तर 20 रुपयाचा फुगा आणून कुठेही पितात. पुलाखाली पी, घरी पी, कुठेही पितात, पण ते घेऊन येतात. विक्रीवाल्यांनी गपचिप देतात आणि हे खिशात घालून आणून पितात. म्हणजे वेळेवर कारवाई होणं गरजेचं होतं. हो, गरजेचं आहे. त्यांचं घर सील करावे, त्यांची दुकानं सील करावे, एवढीच आमची म्हणणं आहे. जे आता झालंय ती पुढची पिढी तरी अशी होणार नाही. परंतु आजूबाजूचे बरेच लोक जे आहेत, म्हणजे जवळपास इथलीच लोक 7 जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे. कधी तुम्हाला कळलं की लोकांचा मृत्यू होतोय, काही गोष्टी होत आहेत? काहींना लवकर इफेक्ट झाला तर पटकन ऍडमिट केले, काहींना उशीर लागला. प्रत्येकाची बॉडीनुसार त्यांना सपोर्ट केले. कुणाला लगेच झाल्या त्रास चालू झाला, कुणाला उशिराने झाला. मग ज्याला त्रास झाला ते कळलं ना की हे हेतनच पिऊन आलेले. आणि आता ही तर आम्हाला तर एवढं माहिती ना, हे यांच्या एरियातच जाणारे पिवणारे, आणि त्याच लोकांना झाले, बाकी कोणाला नाही झाले. तुमच्या बंधूंना कधी त्रास झाला आणि कधी प्यायले होते? मधल्या रात्री त्रास झाला. त्यांनी काल पिला असेल किंवा परवा पिला हे माहित नाही आम्हाला, पण पिला होता. कारण त्याचा मित्र तो संघच पिला होता आणि त्या मित्राला काल दुपारी ऍडमिट केलं, एवढं माहिती आहे. यांना तुम्ही सांगितलं नाही का की तू चल हॉस्पिटलला? आम्ही विचारलं तर मला मी नाही पिलो म्हणून तो नाही काय बोलला. खोटं बोलले?
आणि त्याला मधल्या रात्रीला त्रास झाला. पण हे मित्र संगच पिलं हे माहितीये, कारण ते मित्र घरात येऊन पण प्यायचे, बाहेर कुठे का बाहेर एकत्रच प्यायचे. तर दोन्ही मित्रांचा मृत्यू झाला. हो, त्याचा सकाळीच निरोप आला म्हणून आम्ही ह्याच्याकडे आलो लगबग बघायला की बाबा ह्याचं काय झालंय बघावा. हं. मग येऊन बघितलं तर आम्हाला तो बेडवर असा पडलेला दिसला, इथून फेस गेलेला आणि बॉडी त्याची पूर्ण अशी कडक झाली होती. तर फुगेवाडीतील हे कुटुंब आहे. फुगेवाडीतील एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3 जणांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यात देखील अशाच प्रकारे केमिकलयुक्त दारूमुळं, गावठी दारूमुळं काही जणांचा मृत्यू झालेला आहे. तर ते कुटुंब आहे, त्या तरुणाला दारूचं व्यसन होतं, परंतु याआधी देखील त्यांनी दारू प्यायला होता, तेव्हा काही झालं नव्हतं कारण ती केमिकलयुक्त दारू नव्हती. परंतु आता केमिकलयुक्त दारू पिल्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती खरं तर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, कारण त्यांच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं दारू म्हणजे कुठलेच मद्यपान करणं योग्य नाही, ते हानिकारकच आहे, हे लक्षात ठेवा. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.